नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 86. चिअर्स. विश्वजित आणि आर्यनने टॉस केलं. दोघेही एका बारमध्ये ड्रिंक करत बसले होते. तुम्ही भेटलात हे एका अर्थी बरं झालं. त्यामुळे आम्हाला कंपनी मिळाली, विश्वजित सिप घेत म्हणाला. आम्ही जास्त ड्रिंक करत नाही, पण मित्रांचं मन दुखवायला आम्हाला आवडत नाही, आर्यन म्हणाला आणि विश्वजित मंद हसला. कोणत्याही सभ्य माणसाला ड्रिंक करायला आवडत नाही, पण दुःख विसरण्याचं हेच एक साधन आहे. म्हणून आमचे पाय आपोआप या ठिकाणी वळतात. विश्वजितचा आवाज जड झाला होता. तसा आर्यन जे समजायचं ते समजून गेला. जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा त्याचा प्रवास सोपा नसतो. फक्त आलेल्या संकटातून कसा मार्ग काढायचा हे आपल्याला यायला हवं. आमच्या पण लाईफमध्ये दुःख आहेत, पण आम्ही स्वतःला त्यामध्ये झोकून देत नाही. आम्ही प्रत्येक सिच्युएशनमधून मार्ग काढतो. म्हणून आम्ही कोणत्याही गोष्टींच्या आहारी गेलो नाही. आर्यन त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होता. तुमच्याजवळ कशाची कमी नाही. उलट तुमची पर्सनल लाईफ सेट आहे, तरी तुम्ही दुःखी आहात हे मनाला पटत नाही. पण असो, प्रत्येकाचं खाजगी आयुष्य असतं. त्यामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही, विश्वजित म्हणाला. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही स्वतःला सावरायला हवं. एका माणसाच्या जाण्याने आयुष्य थांबत नाही. आम्ही बऱ्याच वेळा हा अनुभव घेतला आहे. तुम्ही कोणावर किती प्रेम करता ते महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःवर किती प्रेम करता हे महत्त्वाचं आहे. शेवटी आपणच आपल्या सोबत असतो. हेच तर जीवन आहे, आर्यन म्हणाला. आय एम इम्प्रेस. तुम्ही पहिली व्यक्ती आहात ज्यांनी माझी इतक्या चांगल्या पद्धतीने समजूत काढली आहे. यापुढे मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करेल, विश्वजित पटकन बोलून गेला. इस बात पे एक और हो जाए, आर्यन म्हणाला. विश्वजितने दोघांसाठी ग्लास भरले. आर्यन सोबत बोलून तो रिलॅक्स फील करत होता. मध्यरात्री जान्हवीचे डोळे उघडले. सिद्धार्थ तिच्या शेजारी नव्हता. ती बेडवरून उठली. सिद्धार्थ गॅलरीमध्ये उभा राहून कोणासोबत तरी कॉलवर बोलत होता. सिद्धार्थ, जान्हवीने आवाज दिला. मी नंतर कॉल करतो. त्याने पटकन कॉल कट केला. यावेळी कोणासोबत बोलत आहे? जान्हवी संशयाने त्याच्याकडे पाहत होती. माझा एक फ्रेंड प्रॉब्लेममध्ये होता. त्याला हेल्प हवी होती, म्हणून त्याच्यासोबत बोलत होतो, सिद्धार्थ सारवासारव करत म्हणाला. तू माझ्यापासून काही लपवत तर नाही ना? काही दिवसांपासून मी पाहते तू स्वतःच्या विचारात हरवलेला असतो. जान्हवी संशयाने त्याच्याकडे पाहत होती. माझी जानू किती काळजी करते. असं काही असतं तर आधी तुला सांगितलं असतं. सिद्धार्थने तिला मिठीमध्ये घेतलं. तिनेही त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. तुझी काळजी वाटते सिद्ध. आत्ता कुठे आपली फॅमिली पूर्वपदावर आली आहे, म्हणून मला कोणतेही विघ्न नको आहेत, जान्हवी म्हणाली. तू लग्न एन्जॉय कर, बाकी सर्व माझ्यावर सोड. मनात असूनही सिद्धार्थीला सत्य सांगू शकत नव्हता. फायनली मयंकने आर्यनची अपॉइंटमेंट घेतली होती. दोघेही आर्यनच्या कॅबिनमध्ये बसले होते. मयंकने त्याला ऑफर दिली होती. आर्यन तेच पेपर वाचत होता. तुमची ऑफर फायद्याची आहे, पण सॉरी, आमची डील मिस्टर पाटील सोबत झाली आहे. नेक्स्ट टाइम आम्ही नक्की विचार करू. आर्यनने फाईल टेबलवर ठेवली. बिझनेसमध्ये फायदा पाहायचा असतो.
आम्ही जी ऑफर दिली आहे ती कोणीही तुम्हाला देणार नाही. ही डील कॅन्सल होऊ शकते. अग्निहोत्री कंपनीचं बरंच नाव आहे. हवं तर तुम्ही चेक करा, मयंकने सांगितलं. आय नो मिस्टर अग्निहोत्री. आम्ही शब्द दिला आहे आणि एक राजपूत आपला शब्द कधीही मागे घेत नाही. हे तुम्हाला माहिती असायला हवं. तुम्ही फ्रीमध्ये ऑफर दिली असती तरी आम्ही तुमची डील कॅन्सल केली असती. आर्यनने फायनल डिसिजन सांगितला. मयंकच्या स्वप्नावर पाणी फिरलं होतं. इट्स ओके मिस्टर राजपूत. तुम्हाला भेटून छान वाटलं. मयंकने शेक हँड केला आणि निघून गेला. या काही दिवसांमध्ये मयंकची कंपनी लॉसमध्ये चालली होती. हे कॉन्ट्रॅक्ट त्याच्या फायद्याचं होतं, पण नेहमीप्रमाणे विश्वजितने त्याच्यावर मात केली होती. माहिरा आपल्या केबिनमध्ये बसली होती. आज विश्वजितने आर्यनला डिनरसाठी इन्व्हाइट केलं होतं, म्हणून तिला पण जायचं होतं. ती आपली कामं पटापट करत होती. आधीच लग्नाची गडबड आणि त्यामध्ये ऑफिस वर्क, म्हणून तिची दगदग होत होती. मे आय कम इन मॅम? सीमाने आवाज दिला. ओ प्लीज ये ना, माहिरा हसत म्हणाली. मॅडम, तुमच्या लग्नाला किती कमी दिवस राहिले आहे, तरीही तुम्ही ऑफिसमध्ये येत आहात. अशाने तुम्हाला तयारी करायला वेळ मिळणार नाही, सीमाने सांगितलं. मला तर काहीच समजत नाही. हे सीमा, तू माझ्या मदतीला ये ना. मी डॅडीसोबत बोलून घेते, माहिरा म्हणाली. इट्स माय प्लेजर मॅम. तुमच्यामुळे माझं लग्न झालं आहे, जे मी कधीच विसरणार नाही. तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे, सीमा म्हणाली. थँक्यू सो मच. तू आहेच इतकी गोड. उलट तुझ्यामुळे मला बरीच मदत झाली आहे, माहिरा म्हणाली. जेव्हापासून तिने सीमाच्या नवऱ्याला जॉब दिला होता तेव्हापासून सीमा तिला मिस्टर अग्निहोत्री आणि मयंक यांच्या खबरी आणून देत होती, ज्याचा माहिराला चांगलाच फायदा झाला होता. मी निघते, आणखी बरीच कामं आहेत. माहिराने बॅग घेतली आणि जाण्यासाठी निघाली. तसे सीमाला काहीतरी आठवलं. एक्सक्यूज मी मॅम, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, सीमाने तिला हटकलं. लवकर सांग, माझ्याजवळ वेळ नाही, माहिरा म्हणाली. मिस्टर अग्निहोत्री आपली विल बनवत आहे. त्यांची सेक्रेटरी आहे ना, तिच्या टेबलवर डॉक्युमेंट होते, सीमाने सांगितलं. त्यात काय एवढं? प्रत्येक व्यक्ती आपली विल बनवतो आणि असेही त्यांची प्रॉपर्टी मयंकला भेटणार आहे, कारण तो त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. माहिराने इग्नोर केलं आणि जाण्यासाठी निघाली. त्या डॉक्युमेंटवर मयंक सरांसोबत त्रिशा या मुलीचं नाव होतं, सीमाने सांगितलं. माहिरा पटकन तिच्या दिशेने वळाली. व्हॉट? काय म्हणालीस तू? माहिराने विचारलं. मी फक्त फ्रंट पेज पाहिलं, त्यावर त्रिशा हे नाव होतं. मला वाटतं की दक्ष यांना आणखी एक मुलगी असेल. तिला मी आत्तापर्यंत पाहिलं नाही. आय थिंक तिचं लग्न झालं असेल, म्हणून आपण तिला पाहिलं नसेल, सीमाने आपला तर्क लावला. मला ते पेपर पाहायचे आहे. प्लीज सीमा, माझ्यासाठी ते पेपर घेऊन येशील? माहिराने तिचे दोन्ही हात हातात घेतले. ऑफिस रिलेटेड पेपर असते तर काहीतरी करता आलं असतं, पण हे पेपर्स मी पळवले तर त्यांना संशय येईल, सीमाने सांगितलं. तू एक काम कर, तिच्या केबिनमध्ये जा आणि डॉक्युमेंटचे फोटोज मोबाईलमध्ये क्लिक कर. बाकी मी पाहून घेते, माहिराने सांगितलं. बेस्ट आयडिया, हे मी करू शकते, सीमा तयार झाली. त्रिशा आणि मिस्टर दक्ष यांचा दूर दूरपर्यंत कोणताही संबंध नव्हता. तरीही मिस्टर दक्ष यांनी आपल्या प्रॉपर्टीमध्ये तिचं नाव मेन्शन केलं होतं, जे माहिराच्या बुद्धीला पटत नव्हतं. आर्यन हा वीणा मॅन्शनमध्ये एंटर झाला होता. विश्वजितने त्याची ओळख फॅमिलीसोबत करून दिली होती. अमित, अमृता आणि त्रिशा
पण त्याला भेटले होते. आर्यनचा स्वभाव सर्वांना आवडला होता. तो पण विश्वजितच्या फॅमिलीला भेटून खुश झाला होता. तुम्ही एकटेच आलात? फॅमिलीला घेऊन यायला सांगितलं होतं ना, माहिरा म्हणाली. रुही ऐकायलाच तयार नव्हत्या. त्यात ध्रुव कोणामध्ये मिक्स होत नाही म्हणून त्या आल्या नाही, आर्यनने सांगितलं. मिसेस राजपूत आल्या असत्या तर आम्हाला भेटता आलं असतं. लग्नामध्ये त्यांना नक्की घेऊन या. आम्ही कोणतीही कारणं ऐकणार नाही, रीटा म्हणाली. माही, तुम्हीच आमच्या घरी या आणि त्यांना इन्व्हाइट करा, कारण रुही आमचं अजिबात ऐकायला मागत नाही. लग्नाला 3 वर्ष झाले आहे, तरीही त्यांच्या विरोधात जाण्याचं धाडस आमच्यात नाही, आर्यन म्हणाला. प्रत्येक पुरुषाचा हाच प्रॉब्लेम असतो. पुढे जाऊन मला पण हाच प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे, अभिजित म्हणाला. मी तर ऑलरेडी फेस करत आहे, सिद्धार्थ म्हणाला आणि सर्वजण हसायला लागले. विश्वजितला या कन्व्हर्सेशनमध्ये इंटरेस्ट नव्हता म्हणून तो शांत बसला होता. बाय द वे, तुमचा व्हिला सुपर्ब आहे. मुंबईमध्ये अशी प्रॉपर्टी असणं म्हणजे दिव्यच म्हणावं लागेल, आर्यन मनापासून स्तुती करत होता. आम्ही ऐकलं आहे की राजस्थानमध्ये मोठमोठे महाल असतात आणि दिमतीला हजारो नोकर असतात. हे खरं आहे का हायनेस? माहिराने विचारलं. मूव्हीमध्ये दाखवतात त्यापेक्षा प्रशस्त असे महाल असतात. त्यात जॉईंट फॅमिली असल्यामुळे दिमतीला नोकर असावे लागतात. तुम्ही सर्वजण राजस्थानमध्ये या. आम्हाला पण तुमची खातिरदारी करण्याचा मोका द्या, आर्यन म्हणाला. सर्वजण त्याच्यासोबत गप्पा करत होते. माहिराचं लक्ष सिद्धार्थवर गेलं. काही माहिती मिळाली? माहिराने विचारलं. माझं बोलणं झालं आहे. उद्या फुटेज मिळतील. पण ती आरोही असली तर पुढे काय करायचे? सिद्धार्थने हळूच तिच्या कानात विचारलं. आपल्याला तिचा ॲड्रेस शोधावा लागेल. त्याशिवाय काहीच करता येणार नाही. तिने स्वतःचं नाव चेंज केलं असेल मग मात्र प्रॉब्लेम होईल. माहिरा खरं तेच बोलत होती. मी डिटेक्टिव्हला शोध घ्यायला सांगितला आहे. पाहू तो किती प्रगती करतो ते, सिद्धार्थ म्हणाला. तुझं या विषयावर जान्हवीसोबत बोलणं झालं? पुढे जाऊन तिला समजलं तर वाईट वाटल, माहिरा म्हणाली. तिच्या भावाचं लग्न आहे. उगाच तिला ही गोष्ट सांगितली तर टेन्शन येईल. आधीच ती इमोशनल आहे आणि मला नाही वाटत की जान्हवी तिला माफ करेल. सिद्धार्थचं म्हणणं तिला पटत होतं. सर्वांनी एकत्र डिनर केलं. आर्यन बराच वेळ विश्वजित सोबत गप्पा मारत बसला होता. त्रिशा मात्र शांतच होती. असेही घरामध्ये कोणीही तिला गृहीत धरत नव्हतं. मिस्टर राजपूत यांची पर्सनॅलिटी छान आहे ना, अमृताने त्रिशाला विचारलं. हे तुम्ही मला का सांगत आहात? कारण त्यांचं लग्न झालं आहे, त्रिशा म्हणाली. माझी इच्छा आहे की तू पण असाच मुलगा पाहावा आणि लग्न करावं, अमृताने सांगितलं. ओ प्लीज मॉम, मी लेक्चर ऐकण्याच्या मूडमध्ये नाही, त्रिशा वैतागत म्हणाली. मी लेक्चर देत नाही त्रिशा. तू लग्नाचं मनावर घ्यायला हवं. तुला जर मुलगा पाहता येत नसेल तर मी तुझ्यासाठी असाच एखादा रिच आणि वेल सेटल मुलगा पाहते. तुला असं पाहावत नाही, अमृता म्हणाली आणि त्रिशा आतमध्ये निघून गेली. तिला या गोष्टीमध्ये थोडाही इंटरेस्ट नव्हता. मिस्टर दक्ष यांनी अमृताला भेटायला बोलवले होते. त्यावेळी मयंक तिथेच उपस्थित होता. त्रिशाची काळजी वाटते दक्ष. तिची अवस्था पाहवत नाही. त्या विश्वजितमुळे तिची लाईफ स्पॉईल झाली आहे. त्रिशाला या सर्वातून बाहेर काढण्यासाठी माझी मदत कर. आपण तिच्यासाठी चांगला मुलगा पाहू. एकदा का तिचं लग्न झालं म्हणजे आपली चिंता मिटली. अमृताचे डोळे भरले होते. माझी दोन्ही मुलं सुखात नाही याचं वाईट वाटत आहे. म्हणून मी एक निर्णय घेतला आहे. ते सांगायला तुला बोलावलं होतं, मिस्टर दक्ष शांतपणे म्हणाले. तिने मयंककडे पाहिले. डॅडीने मला पण काही सांगितले नाही.
मयंकने सांगितले. मी बिल बनवली आहे. ज्या कामासाठी आम्ही आलो होतो ते काम झालं आहे. म्हणून मी आणि मयंकने दुबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मिस्टर दक्षने तिच्यासमोर पेपर ठेवले. हे केव्हा ठरलं डॅड? मी कुठेही येणार नाही. तुम्हाला जायचं असेल तर जा. मयंकने नकार दिला. आम्ही तुझी परमिशन मागितलेली नाही मयंक. आणि आपण इथे विश्वजित सोबत कॉम्पिटिशन करायला आलेलो नाही. आपलं काम झालं आहे. म्हणून इंडियामध्ये राहण्यात अर्थ नाही. आधीच आपली कंपनी लॉसमध्ये चालली आहे. त्यात इन्व्हेस्ट करणं आपल्याला परवडणार नाही. यापुढे कंपनी देवेंद्र सांभाळतील. मिस्टर दक्ष यांनी त्याची कान उघडणी केली. अमृताने पेपर पाहिले आणि तिचं डोकं फिरलं. हा काय प्रकार आहे दक्ष? तू विलमध्ये त्रिशाचं नाव मेन्शन का केलं आहे? अमृता भडकली. त्रिशा माझी मुलगी आहे. म्हणून माझ्या प्रॉपर्टीमध्ये तिचा हक्क आहे, जो आम्ही हिरावून घेऊ शकत नाही. मिस्टर दक्षने सांगितलं. मी त्रिशाला काय सांगू? सत्य तिच्या समोर आलं तर ती दुखावली जाईल. मला रिस्क घ्यायची नाही. देवाने आम्हाला भरपूर दिला आहे. तुझ्या प्रॉपर्टीची तिला गरज नाही. अमृताने सांगितलं. आम्ही माघार घेणार नाही. आणि आता वेळ आली आहे. त्रिशाला सत्य समजायला हवं. आणि हे आम्ही दुबई जाण्याआधी व्हायला हवे. मरण्याआधी त्रिशाने एकदा आम्हाला डॅड म्हणून हाक मारावी. आमची हीच शेवटची इच्छा आहे. मिस्टर दक्ष इमोशनल झाले होते. तू समजावून सांग मयंक. हे शक्य नाही. अमृता घाबरली होती. सॉरी आंटी. डॅड योग्य तेच बोलत आहे. तुम्ही त्रिशाला विश्वासात घ्या. ती नक्की समजून घेईल. मयंक आपल्या वडिलांच्या बाजूने होता. अमृतासाठी हे कठीण होतं. आपण उगाच दक्षची मदत घेतली असं तिला वाटायला लागलं होतं. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.